तर स्वागत आहे मित्रांनो, अमोल वळवी ब्लॉगमध्ये तुमच्यासाठी एक भन्नाट व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आज. तर आज जे आहे ना NS मुंदलवड वर्सेस खुशगवान ग्रामीण फार्मसी त्यांची टीम आहे. तर ती टुर्नामेंट फायनल मॅच आहे आजच्या दिवशी. तर आपण बघू त्यांचा सामना कसा होतो. खूप विरुद्ध टीम आहे, एकमेकांचा सामना खूप जबरदस्त होणार आहे आणि कसं किती रन जातात. तर हा जो सामना आहे हा 10 ओव्हरचा राहणार आहे. तर किती रन बनतात आणि कोणासाठी बॅटिंग आणि बॉलिंग काय येतं ते बघू आता पुढे व्हिडिओमध्ये बनवून राहा. खुशगवान फार्मसी वर्सेस NS मुंदलवड. तर NS मुंदलवडने टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग आहे आता. NS मुंदलवड वर्सेस कोण? खुशगवान. तर टॉस जिंकलेला आहे आपल्या NS मुंदलवड टीमने ना. आता कोण उतरणार आहे पहिले दहा ओव्हरचा सामना आहे का? आणि बक्षीस किती आहे पहिलं? 41,000 आणि दुसरं आणि ट्रॉफी दोघी संघांना आणि काय मेडल्स पण आहे का? बरं, तर आता बघू आपण. खतरनाक जबरदस्त सामना राहणार आहे. टीमचं फायनल डिसिजन झालंय आणि बॅटिंग चूज केलेली आहे. बॅटिंग घ्यायची आता बघू. ओपनर जोडी उतरलेली आहे आपली, बघू शकता NS मुंदलवड टीमची सूरज आणि निशू. आणि 10 ओव्हरचा सामना राहणार आहे. हा फायनल मॅच आहे खुशगवानला. तुम्हाला आहे ना मी आजच्या फायनल मॅचसाठी बघण्यासाठी आपल्या गावाचे लोक किती आलेले बघ दाखवतो तुम्हाला. इथे पब्लिक बसलेली आहे, अर्धी काही त्या झाडाखाली सावलीसाठी, काही त्या झाडासाठी, तर काही इकडे, काही इकडे, असं. तर पूर्ण ग्राउंडमध्ये आपल्या असे पब्लिक बसलेली आणि हे असं काय ग्राउंड बघायला मिळतं आपल्याला. तर तुम्हाला आहे ना प्रत्येक बॉल तर मी दाखवू नाही शकणार ब्लॉगमध्ये, पण मध्ये मध्ये काय स्कोअर झाला, किती ओव्हर झाल्या वगैरे वगैरे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. तर NS मुंदलवडचे कॅप्टन निशांत कॅच आऊट झाले, मला शूट करता आलं नाही. आता बघू पुढे कोण उतरतं. तर निशू आऊट झाल्यानंतर आहे ना आपल्यासाठी आता राहुल वळवी उतरत आहे आणि सूरजसोबत आता बघू किती पार्टनरशिपमध्ये रन वगैरे किती करतात आणि काय. फ्री हिट आता. एक नंबर 6. टीमसाठी खुशी. राहुलने 6 मारलेला आहे नो बॉल नंतर. फ्री हिट कंटिन्यू आहे आणि पुन्हा राहुलसाठी हा बॉल आणि पुन्हा हा एक 6. राहुल जबरदस्त, एक नंबर. तर 1 ओव्हर आहे ना आणि 18 रन झालेले आहे आणि 1 विकेट NS मुंदलवड टीमची. तर बघू अजून पुढे काय सामना आहे. आता सूरज बॅटिंगला आहे. सूरजसाठी दुसरा बॉल पुन्हा आणि बघा सूरजने मस्त गॅपमध्ये मारलेला आणि बघू शकतात तुम्ही चौका जाण्याची शक्यता आणि हा 4 रन बाउंड्री के पीछे. एक नंबर, मस्त बॅटिंग चालू आहे दोघांची. आणि मला तरी वाटतं आता 22 रन झालेले असतील 18 वरून चौका. सूरजची विकेट पडलेली आहे दुसऱ्या ओव्हरला आणि 2 विकेट 22 रन. आणि रोहित वळवी उतरताना. तर बघू आता पुढे काय कसा सामना होतो. चार रन राहुलकडून 4 रन डायरेक्ट.
कडक उन्हामध्ये क्रिकेट चालू असताना थोड्या वेळ पाणी वगैरे पिण्यासाठी ब्रेक घेतलेला आहे. आणि अतिशय दुर्गम भागामध्ये ते शेती होत असते का पावसाळ्यात ह्या भागात, तर पावसाळी शेती केली जाते आणि सगळ्या उन्हाळ्यामध्ये इथे ग्राउंड तयार करून क्रिकेटसाठी खेळलं जातं. तर इथे भरपूर आपल्या धडगाव तालुक्यातले क्रिकेटप्रेमी खेळण्यासाठी येत असतात. ही ग्रामीण मॅच आहे. टुर्नामेंटची ट्रॉफी वगैरे तिकडे ठेवलेली आहे आणि स्कोर वगैरेसाठी तिथे बसलेले आहे खाली. आणि इथे काय असं ग्राउंडमध्ये क्रिकेट चालू आहे. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल राहुलसाठी. 1 नंबर, 4 रन. अटकून गेलेला आहे इकडे खाली. चौका. हे नालीसारखं असल्यामुळे ना इथे चौका गेलेला नाही. बघू शकता की नालीसारखे त्याच्यामुळे अटकून गेला, नाही तर डायरेक्ट चौका होता. ह्या ग्रामीण भागामध्ये ना या पद्धतीने ग्राउंड असल्यामुळे आपल्याला असे चौके वगैरे आणण्याची दाट शक्यता असते. 3 ओव्हर 3 बॉल आणि 36 रन झालेले NS मुंदलवडच्या टीमसाठी. बघू अजून पुढे काय सामना होतो. बॅटिंगसाठी रोहित. तर 52 रन झालेले. 4थी ओव्हर चालू आहे आणि बॉल किती? 3 बॉल. आणि प्रेक्षक खुश आहे खूप सारे. काय टुर्नामेंट चालू आहे. 5वी ओव्हर आणि दुसरा बॉल होता आणि राहुल आऊट झालेला आहे. आता चर्चा होत आहे कोणाला उतरवायचं. डिसिजन चालू आहे. काय वाटतं पम्या, काय राहुल थोडा खेळायला पाहिजे होता अजून. टिकला असता थोडा तर मजा होईल. 2 ओव्हर तरी अजून. आता महेंद्राला उतरवण्यात आलेले आणि बघू आता पुढे टीमसाठी काय करू शकतो तो. आता NS मुंदलवडच्या टीमसाठी रोहित आणि काय करतात आता बघू. आणि चौका. आता 6वी ओव्हर आहे आणि रोहित बॅटिंगला. प्लेड केलेला आहे. दुसरा बॉल 6व्या ओव्हरचा रोहितसाठी. बॉल हातातच आहे त्यामुळे एकच रन घेता आलेला आहे. NS मुंदलवडच्या टीमसाठी ना 6 ओव्हर 72 रन झालेले आहे आणि 3 विकेट ना. 3 विकेटच्या नुकसानवर त्यांचे रन 72 झालेले. चांगले टीमसाठी. बघू अजून पुढे मॅच काय. अजून मारलेला आहे रोहितनी. रोहित NS मुंदलवडच्या टीमसाठी खूप चांगलं करत आहे आणि जबरदस्त तो 6 वगैरे ते जबरदस्त मारून राहिलेला आहे. डायरेक्ट बाउंड्रीच्या पार बघू शकतात तुम्ही आणि सगळे खुश आहे. आता 72 आणि 6 एक 78. 7व्या ओव्हरचा पहिला बॉल आणि 78 रन झालेले आहे रोहितसाठी. 7व्या ओव्हरचा दुसरा बॉल. पुन्हा एकदा बाउंड्रीच्या पार जाण्याची शक्यता आणि 4 रन. 1 नंबर, मस्त. 4 रन मारलेले आहे पुन्हा आणि रन झालेले आहे. 7व्या ओव्हरचा दुसरा बॉल आणि 78 वरून रन झालेले आहे 82. कॅच झालेली आहे रोहितची आणि त्याच्यासाठी डिसिजन घेण्यासाठी बघायला त्याच्यामुळे आउट. रोहित आउट झालेला आहे पण टीमसाठी चांगला खेळून आलेला आहे रोहित. मस्त रन बनवलेले आहे. खूप हाय गेलेला होता त्यामुळे कॅच झाली. आता योगेश उतरलेला आहे आणि बॉल सुटून गेलेला हातातून. तर 2 रन काढलेले. फ्री हिट आहे महिंद्रासाठी आणि बघू त्यांनी कॅच वरती कॅच आहे पण नो बॉल असल्यामुळे नॉट आउट राहणार आहे. 1 नंबर फ्री हिट होता.
तर टोटल 7 ओव्हर आणि 92 रन झालेले एन एस मुंदलवाडच्या टीमसाठी. स्कोअर चांगलेला आणि मस्त स्कोअर चालू आहे. आता बघू अजून पुढे काय स्कोअर होतो. तुम्हाला फायनल स्कोअर सांगेल आणि पुढच्या विरुद्ध टीमसाठी किती जीतवर आहे ते पण सांगण्यात येईल. टीम खुश आहे. 96 रन 8व्या ओव्हरचा पहिला बॉल आणि पुन्हा एकदा महेंद्रने चौका मारलेला आहे. स्कोअर वाढतच चाललेला आहे. टीमसाठी खूप छान स्कोअर झालेला आहे. 96 रन आणि 4 विकेट आणि 8व्या ओव्हरचा पहिला बॉल. 8व्या ओव्हरचा दुसरा बॉल महेंद्रसाठी पुन्हा एकदा 6 मारलेला आहे. जबरदस्त आणि टीमसाठी खूप खुशी झालेली आहे. 96 वरून 102 आणि 100 झालेले सेंचुरी मारलेली एन एस मुंदलवाडच्या टीमसाठी बघू शकतात तुम्ही. 102 रन. सर्व खुश आहे इथे. 102 रन मारलेले. 8व्या ओव्हरचा दुसरा बॉल आणि महेंद्रने पुन्हा एकदा 6 मारलेला आहे. महेंद्रची कॅच झालेली आहे. बॅड लक पण रन चांगले बनवलेले आहे त्यांनी. त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. खूप छान खेळाला तो आणि चांगले रन बनवून आलेला आहे. 5 विकेटच्या नुकसानवर एन एस मुंदलवाड टीम. आता रवींद्र उतरलेला आहे आणि दोघी लेफ्टी आहे खेळण्यासाठी. आता बघू टीमसाठी किती रन काय मारतो रवींद्र. 8वी ओव्हर चालू आहे आणि 5 विकेट. हातातच बॉल असल्यामुळे 1 रन काढलेला आहे. योगेश सोबत आहे. योगेशनी दुसरी बॅट मागवलेली आहे. बॅट मध्ये काहीतरी फॉल्ट झाल्यामुळे बॅट चेंज करण्यात आली. हे टीमची मजाक मस्ती चालू आहे. खुश आहे टीम स्कोर झाल्यामुळे. थोडा अजून 8 ओव्हर झालेले आहे आणि 103 रन आणि आता 2 ओव्हर बाकी आहे. नाही अजून 8व्या ओव्हरचा बॉल बाकीच होता. जागेवर नाही मारू देणार. मस्त मारलेला आहे रवींद्रनी. 6 एक नंबर. 9व्या ओव्हरला पुन्हा एकदा रवींद्रनी 6 मारलेला आहे आणि रन मला तरी वाटतं 110 पर्यंत झालेले असतील. 9व्या ओव्हरचा चौथा बॉल रवींद्रसाठी. पुन्हा एकदा मारलेला आहे त्यांनी. जबरदस्त 4 रन बाउंड्रीच्या बाहेर. मस्त बॅटिंग चालू आहे. 2 6 आणि 1 चौका. हे ट्रिक मारलेला आहे त्यांनी आणि टीमसाठी रन जवळपास मला तरी वाटतं 120 झालेले असतील. आता पुन्हा एकदा रवींद्रनी 6 मारलेला आणि जवळपास मला तरी वाटतं 126 रन झालेले आहे. 9 ओव्हर. आता लास्ट ओव्हर आहे आता 10वी ओव्हर. खूप मस्त बॅटिंग केलेली. लास्ट ओव्हर 10वी ओव्हर आणि योगेशसाठी ओव्हरमध्ये चौका येतो. गेला बघ. चौका. 4 रन योगेशनी. 10व्या ओव्हरचा पहिलाच बॉलला चौका. 10व्या ओव्हरचा लास्ट बॉल आहे आणि ह्या टुर्नामेंटचा पण. आणि लास्ट बॉल काय लागलेला नाही. डॉट बॉल गेला. मस्त बॉलिंग पण केलेली. तर आहे ना आपल्या एन एस मुंदलवाडच्या टीमने किती रन काढलेले? 136. 136 रन 10 ओव्हरमध्ये ना. किती विकेट झाल्या होत्या? 5 विकेट ना. 5 विकेट होत्या. आता खुशगवान आणि अक्कलकुवा फार्मसी म्हणजे ग्रामीण अशी मिक्स टुर्नामेंट मॅच आहे त्यांची टीम. तर त्यांच्यासाठी आपल्याला स्कोअर गेलेला आहे तो 137 रन काढण्यासाठी त्यांच्यासाठी. तर 10 ओव्हरमध्ये 137 रन काढणं थोडं कठीण आहे ना. बघू आता त्यांचा सामनाही बघू आपण. आता मला दाखवतो मी पुढे व्हिडिओमध्ये बनवून राहा. टीमसोबत बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पण कोणताही प्लेयर सध्या खूप सिरियस आहे आणि बोलायला तयार नाही आपल्यासोबत. तर बघू आपण व्हिडिओमध्ये काय होतं. आता पूर्ण टीम फिल्डिंग लावत असताना एन एस मुंदलवाडची आता थोड्याच वेळात सामना चालू होणार आहे. 137 रन विरुद्ध टीमसाठी आहे. तर आता फिल्डिंग लावायची सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला मी आहे ना एन एस मुंदलवाड वर्सेस कुसगावांची जी आता मॅच झाली ना. तर एन एस मुंदलवाडची बॅटिंग झालेली आहे. आता कुसगावांची बॅटिंग आहे. 137 रन काढायचे आहे. तर पहिला बॉलर आहे आपला निशू. तर तुम्हाला मी बॉलिंग दाखवतो. 10 ओव्हरचा सामना आहे हा.
एन एस मुंदलवाडनी चांगला स्कोअर केलेला आहे आणि अशी काही फिल्डिंग लावलेली आहे. पहिला बॉल कुसगावांसाठी, पहिलाच बॉल प्लेड केलेला आहे. दुसरा बॉल पुन्हा निशीचा कुसगावांसाठी. अरे मिस फिल्डिंग, रवींद्रची मिस फिल्डिंगमुळे नाही तर रनआउट होण्याची शक्यता होती. कॅच होण्याची शक्यता आणि कॅच, दादाने कॅच घेतलेली आहे. एन एस मुंदलवाडच्या टीमसाठी खूप चांगली गोष्ट. कुसगावांचा पहिला विकेट निशूच्या ओव्हरला, तिसऱ्या बॉलला, आणि टीम खुश. पहिलाच विकेट पहिल्या ओव्हरला, त्यामुळे कुसगावांसाठी नाराजगी व्यक्त. चौथा बॉल पहिल्या ओव्हरचा निशूचा कुसगावांसाठी. पुन्हा एकदा कुसगावांसाठी दुसरी विकेट निशूच्या ओव्हरला आणि 2च रन आहे ना, 2च रन आहे. पहिल्या ओव्हरचा लास्ट बॉल आहे आणि निशूला हॅट्रिक घेण्याचा चान्स आहे. विकेट पण घाबरून प्लेड केलेला आहे वाटतं. बॉलिंग मस्त झालेली निशूची आणि 2च रन, 1 ओव्हर 2 रन 2 विकेट. दुसरी ओव्हर कुसगावांसाठी राहुलची. मिस फिल्डिंग आणि बाउंड्रीच्या बाहेर 4 रन फुकट. बॅटला न लागतात 4 रन गेलेले. मिस फिल्डिंग झालेली कीपरकडून. पुन्हा दुसरा बॉल आणि रनआउट होण्याची शक्यता. थ्रो चुकलेला आहे, नाहीतर आऊट होण्याची दाट शक्यता होती. थोडी व्हिडिओ क्लॅरिटी डाऊन होण्याची शक्यता आहे, कारण मी ग्राउंडच्या पूर्ण बाहेर बसून मी लांबून झूम करून शूटिंग करत आहे. पण तुम्ही समजून घ्या. तिसरा बॉल राहुलचा आणि कॅच. 1 नंबर. मस्त महेंद्राने कॅच घेतलेली खूप छान. आणि एन एस मुंदलवाड टीम खुश आणि कुसगावांची तिसरी विकेट. 6 रन आहे ना, 6 रन. दुसरी विकेट नाही, तिसरी विकेट, 6 रन. एन एस मुंदलवाड टीमची जबरदस्त बॉलिंग होताना आणि राहुलचा पुन्हा हा बॉल कुसगावांसाठी आणि अपील आऊटची, पण नॉट आऊट. खूप खतरनाक बॉलिंग होत असताना राहुलची. मस्त बॉलिंग आणि ओव्हर 2 ओव्हर 6 रन आणि 3 विकेटच्या नुकसानवर कुसगावा. 3 ओव्हर निशूची. आउट होण्याची शक्यता होती. बॉलिंग निशू, बॉलिंग. बॉल निशूचा. मला तरी वाटतं खूप जबरदस्त प्रेशरमध्ये आहे कुसगावांची टीम आणि रन पूर्णपणे दाबले गेलेले. तिसरी ओव्हर आहे आणि 6 रन आहे आणि 3 विकेट आहे. पुन्हा निशूच्या तिसऱ्या ओव्हरला चौथी विकेट पडताना कुसगावांची. बघू शकता तुम्ही, ऑल आउट होण्याची शक्यता आहे मला तरी वाटतं पुढच्या 2-3 ओव्हरमध्ये. बघू अजून पुढे सामना काय होतो. क्रिकेट हे कोणाचं नशीब काय सांगू नाही शकत. आणि कुसगावांचा 5वा प्लेयर उतरताना एन एस मुंदलवाड टीम खूप खुश नजर येऊ राहिलेली आपल्याला. निशूचा तिसऱ्या ओव्हरचा चौथा बॉल. आउट होण्याची शक्यता होती पुन्हा एकदा. कट आउट. मस्त बॉलिंग निशूची आणि राहुलची जबरदस्त बॉलिंग झालेली आहे. 1 नंबर. एन एस मुंदलवाडचे 3 ओव्हर झालेले आहे आणि रन जवळपास मला वाटतं 7-8च रन झालेले आहे आणि 4 विकेट झालेले आहे. विचार करा तुम्ही, फायनल मॅच आहे ही, 10 ओव्हरचा सामना आहे आणि एन एस मुंदलवाडनी 137 रन मारलेले. नाही, 137 रन काढायचे कुसगावांना, 136 मारलेले. तर बघू अजून पुढे काय होतं. राहुलची 4थी ओव्हर आणि बघू आता पुढे काय होतं.
कॅच होण्याची शक्यता कॅच झालेली आहे. याकडून थोडी चुकी झाली शूटिंग करत असताना, पण कॅच झालेली आहे मस्तपैकी आणि गेला. राहुलच्या चौथ्या वरच्या पहिल्याच बॉलला विकेट झालेली NS मुंदलवर टीम पण ना खुश. आणि निशू कॅप्टन इथे घाम फुटलेला आहे आणि पुसत असताना बघू शकतात तुम्ही. हा बॉल कुसगावांसाठी आणि हातातच बॉल आहे आणि मिस फिल्डिंग होत असताना बघू शकतात तुम्ही महेंद्रने बॉल पकडलेला आहे चांगला. आणि जवळपास मला तरी वाटतं चौथी ओव्हर आहे आणि 10 रन झाले का? 7 रन. भयानक वाईट परिस्थिती आहे. 5 आउट झालेले. ना दुसरा बॉल. अरे निशूकडे आलेला आहे. निशू फिल्डिंग. निशूने मस्त फिल्डिंग केलेली आहे कॅप्टन NS मुंदलवरचा. आणि थोडे आता मजाक मस्तीच करायला सुरुवात झालेली आहे कारण टीम हारत आहे समोरची. त्यामुळे खूप जबरदस्त सामना झालेला आहे NS मुंदलवड वर्सेस कुसगावांचा. आणि 4 ओव्हर जवळपास 10 रन झालेले आहे आणि 5 विकेट. तर पहिलं बक्षीस आहे 41,000, दुसरं बक्षीस आहे 21,000 आणि ट्रॉफी पण आहे आणि मेडल्स पण आहे चांगल्या बॉलर बॅटर्ससाठी. तर आपण पूर्ण मॅच झाल्यावर ते बघूच बक्षीस वगैरे घेताना. पण जबरदस्त आपला सपोर्ट पहिल्यापासून NS मुंदलवडलाच होता आणि आपला सपोर्ट कधी खाली गेलेला नाही. तर आपली मॅच जिंकत असताना खूप खुशी होत आहे. 5वी ओव्हर सुरतची कुसगावांसाठी. बघू आता सुरतची बॉलिंग कुसगावांसाठी कशी ठरते. ओ डॉट बॉल आणि वाईट देण्यात आलेला आहे बॉल. तुम्हाला आहे ना मी प्रेक्षक किती खुश आहे दाखवतो. आणि बसलेले मस्तपैकी मॅच बघत शांततेत. अविनाश पण आलेला आहे आणि तितक्यातच आउट झालेला आहे. सूरजने विकेट घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा NS मुंदलवरसाठी खुशी. बघू शकतात 6वा विकेट आणि प्रेक्षक खूप खुश आहे. आणि कात्रीचे आयोजक आहे हे कात्रीचे आयोजक आणि बाकी प्रेक्षक पण आहे मुंदलवरचे. भरपूर खुश आहे सगळे. बघू शकतात तुम्ही. टापू मनोज मामा, पिंट्या दादा, भाऊ मामा सगळे बसलेले मस्तपैकी मॅच बघत आणि खूप खुश आहे. आणि इकडे बाकी आपले मुंदलवरचे सर्व खुश टीमला जिंकत असताना बघत असताना. मॅचकडे जाऊ पुन्हा. आणि सुरतची बॉलिंग. 21 रन झालेले आहे आणि 6वी ओव्हर सीमा दादाची. आणि पुन्हा एक चौका मारलेला आहे मागे आणि 25 रन 6वी ओव्हर. सीमा दादाचा 3रा बॉल आणि गॅप करून मागेच मारण्याचा प्रयत्न करते. पण आता मागे फिल्डिंग लावलेली आहे. घडी घडी त्यांचा लाड नेऊ शकत चौका मारण्याचा. रन आउट होण्याची शक्यता. ओ वाचला. अरे ऋषीची मिस फिल्डिंग आणि बाउंड्रीच्या बाहेर 4 रन जात असताना असं मला वाटत आहे. 4 रन कुसगावांचे 4 रन आणि 29 रन आणि कॅच होण्याची शक्यता पण मिस फिल्डिंग. ओव्हर झालेल्या 6 ओव्हर आणि 30 रन. आणि आयोजक म्हणजेच कॅप्टन प्लेयरला समजावत असताना ग्राउंडमध्ये हजर झालेले आहे. आणि NS मुंदलवरची टीम बॉलिंगसाठी डिस्कशन करत असताना 7वी ओव्हर कोणाला देऊन कोणाला नाही. प्रेक्षकांचं म्हणणं आहे का निशूने टाकावी आणि तसंच झालेलं आहे. आणि आता निशू बॉलिंग टाकणार आहे. आपण सूरजला विचारू काय वाटते टीम जिंकत असताना आता. अरे आमची टीम तर खूप बढिया खेळून राहिली आज. नाही आज माझी आणि निशूची बॅटिंग झाली नाही म्हणून पण आम्हाला काय असं वाटलं नाही का एक टायमाला आम्ही चांगले नाही खेळलो. अजून आमची बॉलिंग झाली. निशू एक नंबर बढिया फॉर्म मध्ये आज तर खूप भारी फॉर्म मध्ये आम्ही. हे निशू दोन्ही आता मॅच चालली तसं 2 ओव्हर 4 ओव्हर बाकी आहे आणि नक्की जिंकून येतो आम्ही. ट्रॉफी घेऊन येतो. मग बोलूया आपण 2 शब्द. प्रेक्षकांची डिमांड होती का निशूला बॉलिंग द्यावी आणि बघू आता विकेट पुन्हा घेतो का. ओ बोल्ड. एक नंबर. क्या बॉलिंग आहे. बोल्ड झालेला आहे डायरेक्ट. काय बॉलिंग आहे. प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झालेली आणि जबरदस्त बोल्ड केलेला आहे. एक नंबर. अजून
कॅप्टननी खूप जबरदस्त बॉलिंग केलेली आहे, 4 विकेट घेतलेले आणि आता पुन्हा 5वा जाण्याची शक्यता होती पण थोडक्यात वाचलेला आहे. निशूची बॉलिंग खूप जबरदस्त होत असताना टीमसाठी बॅट बॉलिंग निशू जबरदस्त बॉलिंग होताना पूर्ण मैदानावर. तर NS मुंदलवर टीम कडून जबरदस्त बॉलिंग झालेली आहे आणि खुशगवानचे रन आहे ना 7 ओव्हरमध्ये जवळपास मला तरी वाटतं 30 ते 32 रन झालेले आहे फक्त 7 ओव्हर आणि 7 विकेट झालेले आहे आणि 3 विकेट बाकी आता 8 विकेट झालेले आहे आणि मोहनदादानी पुन्हा एकदा 1 विकेट घेतलेली आहे. जबरदस्त बॉलिंग 8 ओव्हरचा पहिलाच बॉल आणि पहिलीच विकेट घेतलेली आहे मोहनदादानी. खूप जबरदस्त मॅच चालू आहे आणि खुशगवानची खूप गंभीर हालत झालेली आहे. 8वी ओव्हर जवळपास 32 रन झालेले आहे आणि 8 विकेट आणि 8वी ओव्हर. 8व्या ओव्हरचा 3रा बॉल मोहनदादाचा खुशगवानसाठी आणि बॉल बाउंड्रीवर हातातच आहे. मस्त फिल्डिंग महेंद्रची. हातात बॉल 1च रन काढता आलेला आहे खुशगवानला. मोहनदादानी आयोजक म्हणजे कॅप्टनला बोल्ड केलेले जबरदस्त बघू शकतात तुम्ही. आणि थोडंसं माझ्याकडून गडबड झाली, पहिलं मला शूट करता आला नाही पण बोल्ड झालेला आहे. आऊट. 9 विकेट झालेले आहे खुशगवानचा. आता लास्ट विकेट आहे आणि जवळपास 40 रन पण झालेले नाही, 50 पण होणार नाही असं वाटत आहे. आता लास्ट विकेट मोहनदादाचा पुन्हा एकदा खुशगवानसाठी बॉल आणि कॅच होण्याची शक्यता आहे आता पण पोहोचला नाही बॉलवर. खूप जबरदस्त लास्ट विकेट आहे आणि प्रेक्षक पूर्ण रेडी आहे पळण्यासाठी ग्राउंडमध्ये. आणि तुम्ही बघा ही मॅच खूप रोमांचक झालेली आहे, 1 नंबर मॅच. आणि तुम्हाला मी ट्रॉफी वगैरे दाखवतो जी NS मुंदलवरच्या टीमकडे येणार आहे. आणि हे प्रेक्षक सर्व खुश. NS मुंदलवर सीमादादाची ओव्हर खुशगवानसाठी आणि 40 रन झालेले वाटतं, 50 रन पण बनलेले नाही असं मला वाटतं. कॅच होती आणि मिस फिल्डिंग. लास्ट विकेट आहे, सर्व वाट बघत आहे ग्राउंडमध्ये पळण्यासाठी. जिंकणारच आहे असं म्हणून. आणि NS मुंदलवर टीम लवकरात लवकर बोल्ड करावे आणि ऑल आऊट करावे असं सर्वांची इच्छा आहे. विकेट आणि जिंकलेले बघू शकतात तुम्ही. मुंदलवड NS मुंदलवड टीम पूर्ण फायनल जिंकलेली आहे खुशगवानची. आणि धूमधडाका बघू शकतात तुम्ही टीमचा एन्जॉयमेंट बघू शकतात. खूप वर्षातून NS मुंदलवड टीम आणि टीमच्या बाहेर नाही ग्राउंडच्या बाहेर कॅप्टन जात असताना आणि पूर्ण टीम इथे ग्राउंडमध्ये आणि बघू शकतात तुम्ही खूप खुश. शेवटी फायनल जिंकली. खूप म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये होती मॅच आणि 1 साईड जिंकलेले जवळपास म्हणजे 10 ओव्हरमध्ये त्यांना ऑल आऊट करून टाकलेले आणि 50 रन पण निघालेले नाही त्यांना. जबरदस्त. आणि आपल्यासाठी ट्रॉफी आणि बक्षीस देण्यात येत आहे. आता थोड्याच वेळात ते बघू शकतात येत आहेत सर्व ट्रॉफी वगैरे घेऊन आपल्यासाठी. सूरज खूप खुश. जिंकून गेलेली आहे NS मुंदलवड. बघू शकतात ट्रॉफी फर्स्ट आणि सेकंड नंबरसाठी आणि एक कशासाठी ते बघू आता पुढे काय काय आणि मेडल्स पण आहेत. एकदम
एनएस मुंदलवड टीमचे कॅप्टन मेडलिस्ट बेस्ट बॅट्समन साठी प्राइज दिलेला आहे. बेस्ट बॉलर एनएस मुंदलवड क्रिकेट टीमचे आणि प्राइज ट्रॉफी विथ प्राइज ऑफ द सिरीज. खुशगाव प्रीमियर लीग खुशगाव इथं क्रिकेट सामना आपण फायनल जो सामना होता तर दोन्ही टीम हे कुठेतरी त्यांनी चांगला खेळ दाखवला म्हणून आज विजेता उपविजेतासाठी लढत होती. लढताना दोघी संघांनी खूप छान खेळ दाखवला. पैकी मुंदलवड टीमने आमच्या रोहित वडवीने खूप छान खेळ दाखवला. त्यांना खूप खूप अभिनंदन करतो मी माझ्या वतीने. आणि बेस्ट बॉलर म्हणून आपला निशांत गारदी यांनी पण खूप छान बॉलिंग केली. त्याचा जो नैसर्गिक खेळ होता तो त्याने दाखवला. आणि ही जे टुर्नामेंट ठेवण्यात आली होती हिची प्रसिद्धी पण खूप मोठी होती. आम्ही सुद्धा कानाने ऐकून होतो पण आम्हाला वेळ मिळत नसल्यामुळे इथपर्यंत येऊ शकलो नाही. पण आज मला व्यक्तिगत आमच्या मुलांनी आग्रहाची विनंती केली की तुम्ही यायला पाहिजे. तर एक योगायोगाने त्यांनी विनंती केली नसती तर मी इथपर्यंत आलो नसतो. परंतु योगायोगानं असं खेळ थोडा वेळ काढून बघायचा एक क्षण आला. तर अक्कलकोया संघाने पण खूप छान खेळ दाखवला. त्यांचंही हार्दिक अभिनंदन करतो मी माझ्या वतीने आणि सर्वांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रथम जय आदिवासी जोहार आपकी जय. मा एक कॉलो होय की जे आपण ही टुर्नामेंट आहे बऱ्याच वर्षानंतर आहे. प्लॅस्टिको टुर्नामेंट तरी दरवर्षी रोटलीच आहे पण टेनिस टुर्नामेंट जे आयोजित को इथे ते एकदम छान प्रकारे आयोजन हुआ ही आखा व्यवस्थित खेळ देखाड्यो. ती में विजेता एनएस मुंदलवड उपविजेता फार्मसी यहाँ बेनू भी हाजूक खेळ देखाड्यो. त्याबद्दल बेनू अभिनंदन शुभेच्छा. आणि ही गावमेऱ्या जे जुवान परिहल होता डाया मंडळी आयोजको आखा खूप मेहनत लेदी आणि व्यवस्थित ये टूर्नामेंट पार पाडी. त्या काजे तिया भी स्वागत को तहा अभिनंदन है. यही में है बेस्ट बैट्समैन तारू आई जो तुम्हें आमा टीम में रत्ना निशु बेस्ट बॉलर बनी तो यह भी अभिनंदन है. फार्मसी टीम वाला भी अभिनंदन. ऐसको ये भी वार सेटर तो रमाइया यहाँ भी हाजू खेड़ देखाड़ी वेड़ों वेड़ काटित कोई तारा आमा ही डाया भी आइया गौतम दादू होइए तेहे जे फाशिया परिहल होइए नहीं यहाँ भी आखा स्वागत है. आणि ऐसको आगाड़ी भी गेम हाजू को रमता रहूँ जो पर्या एजमा
अपेक्षा आणि शुभेच्छा. धन्यवाद. सेकंड प्राइज देताना अक्कलकोवा खुशगवान मिक्स फार्मसी टीम 21,000 रुपये सेकंड प्राइज आहे. आता आहे NS मुंदलवडची बारी. चॅम्पियन टीम फायनल मॅच जिंकलेली आहे NS मुंदलवड आणि 41,000 रुपये बक्षीस आहे. तर बक्षीस देताना त्यांना NS मुंदलवड टीम फर्स्ट प्राइज घेत असताना 41,000 रुपये. फर्स्ट प्राइज प्रथम बक्षीस NS मुंदलवड KPL खुशगवान प्रीमियर लीगचं घेतलेलं आहे आणि त्याचे कॅप्टन आपले निशांत गारदी. जबरदस्त खुश आणि आपल्यासोबतच योगेश वळवी. टीम खूप खुश नजर येऊ राहिलेली आणि आता आपण ट्रॉफी घेऊन घरी जाऊया आणि बघू पुढे आपण गावातही जाऊ. सर्व गावकरी खुश आहे आपल्या मुंदलवडचे आणि सर्वजण आता आपल्या घरी चाललेले मस्तपैकी ट्रॉफी घेऊन बक्षीस घेऊन. आणि अशाच शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून आणि असेच पुढचे सामने देखील जे काय चालू आहे तुमचे क्रिकेटचे ते देखील जिंका आणि एन्जॉय करा. तर तुम्ही खूप धमाल मस्ती पाहिली NS मुंदलवड क्रिकेट टीमची. तर फायनली आम्ही NS मुंदलवड क्रिकेट टीम फायनल जिंकलेली आहे खुशगवान प्रीमियर लीग आणि 41,000 रुपये बक्षीस आणि ट्रॉफी विथ ट्रॉफी मिळवलेली आहे. तर तुम्हाला आजचा माझा क्रिकेटचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा क्रिकेट प्रेमींना आणि जास्तीत जास्त नेक्स्ट इयरला आपल्या धडगाव तालुक्यात ग्रामीण भागामध्ये सहभाग घ्या आणि अशीच ट्रॉफी पण मिळवा आणि जिंका क्रिकेट. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त शेअर पण करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.